हॅलो माय डिअर स्टुडंट, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओ सेक्शन मध्ये स्वागत. In the previous video section we were studied about the different aspect of the cell. For example, introduction of the cell. We are also discussed about the cell theory which is given by the biologist, zoologist and botanist. Finally we should reach at here. So from today we are start discussing about the prokaryotic cell. Prokaryotic cell च्या संदर्भामध्ये आपल्याला चर्चा करायची आहे. So without wasting our time, let's start to discuss. So before we are moving ahead, I would like to inform you all, you just need to refer the book for the NEET. NEET साठी आपण हे बायोलॉजीचं 11th आणि 12th साठीचं NCERT फिंगर टिप्स, NCERT चं फिंगर टिप्स आपल्याला घ्यायचं आहे. हे बुक आपण वापरणार आहात. हे बुक आपण वापरणार आहात, लक्षात ठेवा. आलं लक्षामध्ये माय डिअर स्टुडंट? NCERT चं फिंगर टिप्स पुस्तक आपण वापरणार आहात. ओके, चला हे NCERT बायोलॉजी बुक आपण अशा पद्धतीने वापरू. तर आता वळू पुढे. तर बेटा, टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट द प्रोकॅरियोटिक सेल इन डिटेल. मला आपल्या सर्वांना ही ऑनेस्टली रिक्वेस्ट करायची आहे की ह्या चॅप्टरवर खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आपली बायोलॉजी डिपेंड आहे. म्हणून ह्या चॅप्टरला कसं तुम्हाला स्ट्रॉंग करता येईल, कसं ह्यावर कमांड मिळवता येईल, त्यासाठी तुमचे प्रयत्न असले पाहिजे. लेट्स स्टार्ट. चलो, प्रोकॅरियोटिक सेल. द प्रोकॅरियोटिक सेल रिप्रेझेंटेड बाय बॅक्टेरिया असेल, ब्ल्यू ग्रीन अल्गी असेल, नीलहरित शैवाल म्हणतो, बॅक्टेरिया आणि जीवाणू, मायकोप्लाझ्माज आहे, आणि PPLO प्लुरोन्युमोनिया लाईक ऑर्गॅनिझम. आता मुलांनो आणि मुलींनो, बेटा आपण काय बोललोय आता? जस्ट सांगितलं आपण की प्रोकॅरियोटिक सेल. तर प्रोकॅरियोटिक सेल हे बेसिकली आपण प्रिव्हियस क्लासेस मध्ये शिकलेले आहात. द सेल विच डू नॉट हॅव अ मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेल्स, द सेल विच डू नॉट हॅव अ मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस, सच टाइप ऑफ द सेल इज कन्सिडर्ड ॲज अ प्रोकॅरियोटिक सेल. इतकी माहिती तुमच्या डोक्यात असू द्या. एक्झाम्पल कोणते आहेत? व्हेरियस टाइप ऑफ एक्झाम्पल्स आहेत, पण पॉप्युलर नोन एक्झाम्पल कोणते? बॅक्टेरिया सगळ्यांना माहिती आहे, ब्ल्यू ग्रीन अल्गी माहिती आहे, मायकोप्लाझ्मा नाही माहिती. आता तो समजून घ्यायचा आहे मायकोप्लाझ्मा काय आहे आणि PPLO काय आहे. तर बेटा, मायकोप्लाझ्मा जनरली एक बॅक्टेरियाचाच तो जीनस आहे. लक्षात घ्या सगळं. आय वुड लाईक टू रिक्वेस्टिंग वन्स अगेन टू एव्हरीवन दॅट की वेन एव्हर यू आर वॉचिंग माय व्हिडिओ ॲट दॅट इन्स्टंट यू आर वॉच that video along with the notebook and the pen for the additional information. आत्ताच आपल्याला मायकोप्लाझ्मा हा कुठे माहिती आहे? तर सर सांगत आहेत की मायकोप्लाझ्मा जो आहे तो मायकोप्लाझ्मा म्हणजे बॅक्टेरियाचा एक जीनस आहे, आणि बॅक्टेरियाचा जीनस असल्यामुळे मुलांनो आणि मुलींनो त्याला आपण असं पण म्हणू शकतो की त्याच्याकडे सेल वॉल नाही, आणि तो रेजिस्टंट आहे अँटीबायोटिकला. म्हणजे अँटीबायोटिकला विरोधक आहे, तो अँटीबायोटिकला रेजिस्ट करतो तो. ठीक आहे बेटा. आणि तो एक पॅरासाइटिक किंवा सॅप्रोफायटिक स्वरूपामध्ये आहे. सॅप्रोफायटिक मीन्स दोज ऑर्गॅनिझम विच लिव्हज ऑन अ डेड डेब्रिज, डेड डिकेइंग मटेरियल, कुजलेल्या मटेरियलवर, डेड झालेल्या मटेरियलवर जे वाढतात त्यांना आपण म्हणतो मुलांनो आणि मुलींनो कोण? तर ते सॅप्रोफायटिक आहेत. सॅप्रोफायटिकला मराठीमध्ये मृतोपजीवी असे म्हणतो, आणि पॅरासाइटिक पण आहेत. तर ठीक आहे, हे आहे अशा पद्धतीचं. आणि 1929 ला सायंटिस्ट जे नोवोक, NOWOK, ठीक आहे बेटा, NOWAK या शास्त्रज्ञानं त्यांना डिस्कवर केलेलं आहे. हे होतं मायकोप्लाझ्मा. आणि मायकोप्लाझ्मा कोण आहे? तर जनरली आपण एक प्रिव्हियस व्हिडिओ सेक्शन मध्ये दाखवलेलं आहे. PPLO काय? प्लुरोन्युमोनिया लाईक ऑर्गॅनिझम, तो पण एक ऑर्गॅनिझम आहे. ठीक आहे बेटा. आणि
हा ऑर्गॅनिझम म्हणजे फ्री लिव्हिंग आहे, मुक्तपणे राहणारा आहे आणि तो प्लुरल फ्लुइड मध्ये सापडतो. कोणाच्या? ॲनिमलच्या. ज्या ॲनिमलला प्लुरोनिमोनिया नावाचा रोग झालेला असतो, द ॲनिमल विच सफर फ्रॉम द प्लुरोनिमोनिया, such type of the organism are occurred in the pleural fluid. प्लुरल फ्लुइड म्हणजे कोणतं फ्लुइड बेटा? हर्टवर जे लेयर्स असतात, आवरण, त्या आवरणामध्ये, त्या आवरणाला आपण प्लुरल मेम्ब्रेन म्हणतो आणि त्या प्लुरल मेम्ब्रेन मध्ये प्रेझेंट असलेला हा एक प्रकारचा ऑर्गॅनिझम आहे PPLO. ठीक आहे, आणि हा प्रोकॅरिओट्स आहे. इतकी माहिती सफिशियंट आहे आपल्या सर्वांसाठी असं मला वाटतं. त्यानंतर माय डिअर स्टुडंट, दे आर जनरली स्मॉलर. प्रोकॅरिओट तुम्ही बघितले तर काही तुम्हाला फार मोठे ते नाही दिसणार. दे आर फिजिकली स्मॉलर. दे शो द सिंगल मेम्ब्रेन सिस्टीम. Single membrane system, not double membrane. They multiply more rapidly than the eukaryotic cell. आता युकॅरियोटिक सेल मध्ये मल्टिप्लाय खूपच रॅपिडली करतात, सलग गतीने त्यांचं मल्टिप्लिकेशन होतं. देअर नंबर हॅज बीन इन्क्रीज्ड सो रॅपिडली इन द युकॅरियोटिक सेल. ठीक आहे, युकॅरियोटिक सेलच्या बाबतीमध्ये जर विचार केला, कंपॅरिझन केलं यू आणि प्रो, तर मल्टिप्लिकेशनचा रेट हा प्रोकॅरियोटचा जास्त आहे युकॅरियोट पेक्षा. द साईज मे व्हेरी ग्रेटली इन अ शेप आणि साईज. आता त्यांचं काय, शेप आणि साईज मध्ये ते वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला दिसतात. बेटा आतापर्यंत आपण MCQच्या दृष्टीनं काय बघितलं? आताच्या तर काहीच नाही बघितलं अजून MCQच्या दृष्टीनं. कारण काय, तर तिथे एकच प्रश्न होता, PPLO चा फुल फॉर्म काय आहे? PPLO सापडतो कुठे? प्लुरल फ्लुइड मध्ये सापडतो, जनावरांच्या. ठीक आहे बेटा, पुढे बेसिक शेप ऑफ द बॅक्टेरिया. बॅक्टेरियाला काही बेसिक शेप आहेत, ते कोणते आहेत बघू. एक, बॅसिलस रॉड लाईक आहेत. हे बेटा इथं आपल्याला आपल्या उजव्या साईडला रॉड लाईक दिसतात, रॉड शेप्ड बॅसिलस दिसतात. दुसरं बेटा कॉकस. हे कॉकस बघा, हे स्पेरिकल दिसतात इथं आपल्याला. हे बघा बेटा, हे स्टेप्टोकॉकल, स्पेरिकल आणि गोल गोलाकार आहेत ही, आणि ही चेन झालेली दाखवलेली आहे. आणि डिप्लोकोकाय याने पेअर मध्ये आहेत. फक्त कोकायचा विचार केला तर सिंगल, आणि डिप्लो याने दोन. आणि त्याच्यानंतर विब्रिओ. विब्रिओ काय असणार आहे बेटा? हे विब्रिओ म्हणजे एक प्रकारचा कॉमा शेपड असणार आहे, कॉमाच्या आकाराचा. ठीक आहे बेटा, लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर स्पायरिलम इथं दिलेला आहे आपल्याला, तर ह्या स्पायरिलम कडे सुद्धा लक्ष आपण ठेवणार आहोत. ओके, हे बघा, हे आपल्याला सगळे टोटली यू जस्ट हॅव टू वॉच द एव्हरी टाइप ऑफ द शेप ऑफ द बॅक्टेरिया. फॉर एक्झाम्पल, बेसिक शेप ऑफ द बॅक्टेरिया इज रॉड लाईक फर्स्ट वन, द स्पेरिकल सेकंड वन, कॉमा थर्ड वन, आणि स्पायरल फोर्थ वन. These are the four basic type of the shape of the bacteria. You just need to keep it in your mind for the longer time. Once you will get the strong command over it, you never need to face any kind of the problem. Okay, we need to let's move ahead. चलो, त्यानंतर बेटा आपण पुढे जाणार आहेत आणि सांगणार आहेत, the organization of the prokaryotic cell is a fundamentally similar. The organs fundamentally similar, even though prokaryote inhibit the shapes and the functions. For example, I would like to suggest to everyone, my dear student, organization of the prokaryotic cell जी आहे, organization means, do you understand, the formation of their body, building of their body. हे organization of the prokaryotic cell ही fundamentally similar आहे, काही घेणं देणं नाही. कारण काय, तर प्रोकॅरियोटिक सेल मध्ये वाईड व्हरायटी आपल्याला दिसते ना. दे आर बिलॉंगिंग टू द डिफरंट शेप, दे ऑल्सो परफॉर्मिंग द डिफरंट फंक्शन्स, स्टील दे हॅव अ कॉमन टाइप ऑफ द ऑर्गनायझेशन. म्हणजे त्यांच्या बॉडीची ऑर्गनायझेशन ही सिमिलर आहे बेटा, पण त्यांच्या बॉडीचा शेप आणि फंक्शन हे डिफरंट आहेत, आपल्याला असं एक्सपिरियन्स करायला मिळत असतं. ठीक आहे. हा, आपण बोललो होतो फंडामेंटली ते सिमिलर आहेत, त्यांचे शेप आणि फंक्शन्स मात्र कसे आहेत, डिफरंट आहे. ऑल प्रोकॅरियोट हॅव अ सेल वॉल. बेटा जेवढे काही प्रोकॅरियोट्स असतील जितके,
त्या सगळ्या प्रोकॅरियोटला सेल वॉल असणार आहे आणि सेल वॉलच्या आतमध्ये सेल मेम्ब्रेन असणार आहे. फक्त मायकोप्लाझ्मा मध्ये असं नसणार आहे. मायकोप्लाझ्माला सेल वॉल नाही. आलं लक्षामध्ये? ठीक आहे बेटा. चलो, ऑल प्रोकॅरियोट्स हॅव द सेल वॉल सराउंडिंग द सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेनच्या बाहेर आहे. ठीक आहे. चलो, द फ्लुइड मॅट्रिक्स फिलिंग द सेल इज अ सायटोप्लाझम. हे काही नवीन आहे का आपल्या सर्वांना? नाही. सायटोप्लाझम तुमच्या सर्वांना माहिती आहे बेटा. सायटोप्लाझम इज द मेन व्हॉल्यूम ऑफ द सेल अँड इट इज प्रेझेंट अराउंड द न्यूक्लियस इनसाइड द सेल. सेलच्या आतमध्ये आहे ते. ठीक आहे. देर इज अ नो वेल डिफाइन्ड न्यूक्लियस नाही. आता वेल डिफाईन कुणाला म्हणायचा? इथं वेल डिफाईनचा क्रायटेरिया आहे की द न्यूक्लियस हॅव्हिंग अ मेम्ब्रेन ओव्हर इट, द फर्स्ट वन, अँड सेकंड वन इज दॅट की देर इज अ सेपरेशन ऑफ द सायटोप्लाझम अँड न्यूक्लिओप्लाझम. न्यूक्लिओप्लाझम काय? द सायटोप्लाझम लाईक सबस्टन्स प्रेझेंट इनसाइड द न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या आतमध्ये जे फ्लुइड असतं, जो काही सायटोप्लाझम सारखा द्रव्य पदार्थ आहे त्याला न्यूक्लिओप्लाझम म्हणतो. आणि मेम्ब्रेन नसल्या कारणानं प्रोकॅरियोटिक सेलचा सायटोप्लाझम अँड न्यूक्लिओप्लाझम दे आर डायरेक्ट इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर. एकमेकाच्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये आहे. का? तर त्याच्यामध्ये काही एखादं बॅरियर नाही ना. बॅरियर याने मेम्ब्रेनच नाही. ओके बेटा. म्हणून वेल डिफाइन्ड न्यूक्लियस या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. चलो आगे. द जेनेटिक मटेरियल इज बेसिकली नेकेड. तुम्ही विचार कराल की सर इट हॅज अ न्यूक्लियस, it means that it have a genetic material. Then what kind of the genetic material is here? This material is naked, not enveloped by the nuclear membrane. आता जेनेटिक मटेरियलला कधी मेम्ब्रेन असतं का? युकॅरियोटिक सेल मध्ये जेनेटिक मटेरियलचं जे मेम्ब्रेन आहे, दॅट मेम्ब्रेन इज नथिंग बट द न्यूक्लियर मेम्ब्रेन. बट सच न्यूक्लियर मेम्ब्रेन इज नॉट प्रेझेंट इन द प्रोकॅरियोटिक सेल. दॅट्स वाय the nuclear membrane or the genetic material in the prokaryotic cell is naked. Naked means without membrane. Genetic material in the prokaryotic cell is a nucleoid. त्याला न्यूक्लिओइड म्हणा किंवा न्यूक्लियर बॉडी म्हणा किंवा जीनोफोर म्हणा किंवा प्रोक्रोमोसोम्स म्हणा. हे NEET साठी, त्याच्या प्रश्नासाठी यू जस्ट नीड टू रिमाइंड इट, रिसाइट इट अगेन अँड अगेन. आपण डोक्यात ठेवायचं आहे. न्यूक्लिओइड अटॅच्ड डायरेक्टली टू द प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑर बाय मेसोसोम. आता हे जे न्यूक्लिओइड आहे, कळलं? न्यूक्लिओइड इज द जेनेटिक मटेरियल ऑफ द प्रोकॅरियोटिक सेल अँड दॅट मटेरियल इज अटॅच्ड डायरेक्टली टू दी प्लाझ्मा मेम्ब्रेनला. ते अटॅच आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेनला अटॅच आहे. ठीक आहे बेटा. किंवा मेसोसोमला अटॅच असतं. ते बघू आपण पुढील भागामध्ये. आता जायचंय आपल्याला प्लाझमिडची चर्चा करायला. हे न्यूक्लिओइड वगैरे काय NEET साठी पुन्हा लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. ठीक आहे बेटा. चलो पुढे जाऊ आपण. त्यानंतर आता बघायचे प्लाझमिड बद्दल काय आहे. प्लाझमिड राईट साइडला खूप सुंदर अशी एक आकृती आहे आपल्याकडे. आहे बेटा? यस. त्या आकृतीवर आपल्याला एक बॅक्टेरिया दाखवलेला आहे आणि त्या बॅक्टेरियाच्या मध्ये मुलांनो आणि मुलींनो बेटा आपल्याला काय दाखवलेलं आहे? 2 type of materials present in that cell. The first one, which is represented by the red color, indicate the bacterial DNA, and blue colored structures present in the same cell represent the plasmid. So we need to study these plasmid. हे बघा, ही जी माहिती आता आपण प्लाझमिड बद्दलची घेणार आहे, दिस इज द बेसिक टाइप ऑफ इन्फॉर्मेशन. दॅट इन्फॉर्मेशन प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन दी नेक्स्ट जे आपले काही आता पुढील वर्ग आहे 12th सायन्स साठी गरजेचं आहे. बायोटेक्नॉलॉजी मध्ये ह्या चॅप्टरचा म्हणजे ह्या पार्टचा एकदम चांगल्या प्रकारे यूज होणार आहे. त्यासाठी माझी आपली सर्वांना विनंती आहे की आपण एकदम चांगल्या पद्धतीने ह्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे बेटा. चलो. in addition to the genomic DNA च्या ऍडिशन सोबत the single chromosome
or the circular DNA, single chromosome किंवा circular DNA. Many bacteria have a small circular DNA outside the genomic DNA. खूप बॅक्टेरियामध्ये त्यांचा जिनोमिक डीएनए सोडून त्याच्या बाहेर, इकडे दिसतोय आकृतीमध्ये, बॅक्टेरियल डीएनए ला सोडून त्याच्या बाहेर आपल्याला आउटसाइडला एक काय दिसतं तर स्मॉल सर्क्युलर डीएनए दिसतो. स्मॉल पण आहे आणि सर्क्युलर पण डीएनए आहे. these smaller DNA are called as a plasmid आणि त्यालाच प्लाझ्मिड म्हणतात. मग मुला मुलींनी काय लक्षात ठेवावं सिंपल भाषेमध्ये? बेसिकली बॅक्टेरिया एक सेल आहे, त्या सेल मध्ये न्यूक्लिओइड आहे जे त्याचा जेनेटिक मटेरियल आहे. न्यूक्लिओइडच्या बाहेर, जिनोमिक डीएनएच्या बाहेर स्मॉल सर्क्युलर डीएनए आहे, म्हणजे ह्याला एक्स्ट्रा क्रोमोसोमल डीएनए असं म्हणू, प्रेझेंट इन द बॅक्टेरियल सेल. बॅक्टेरियल सेल मध्ये प्रेझेंट आहे एक्स्ट्रा क्रोमोसोमल डीएनए. त्या एक्स्ट्रा क्रोमोसोमल डीएनए ला प्लाझ्मिड असे म्हणत असतो, विच इज नॉट नेसेसरी फॉर द नॉर्मल सर्व्हायव्हिंग ऑफ दॅट बॅक्टेरिया. बॅक्टेरियाच्या नॉर्मल सर्व्हायव्हलला, जिवंत राहण्याला त्या प्लाझ्मिडचा काहीही रोल नाही. इफ वी आर रिमूव्हिंग द प्लाझ्मिड फ्रॉम दॅट बॉडी ऑफ द बॅक्टेरिया, देन बॅक्टेरिया कुड नॉट अफेक्ट इट्स सर्व्हायव्हल. त्याच्या सर्व्हायव्हलवर कुठलाच फरक पडू शकत नाही, काहीच घेणे देणे नाही. तर हे काय झालं मग? ऍडिशनल टाइप ऑफ जेनेटिक मटेरियल फाउंड इन द बॅक्टेरियल सेल, वी कॉल देम प्लाझ्मिड. प्लाझ्मिड इज एक्स्ट्रा क्रोमोसोमल स्मॉलर सर्क्युलर डीएनए. झालं ना? आता याच्या पलीकडे वेगळं काय मागायचं? प्लाझ्मिड बसलं ना डोक्यात? यस, कीप इट सेम फॉर द लॉंग टाइम. चलो आगे पुढे. आता प्लाझ्मिड आर डबल स्टँडर्ड, डीएनए सारखंच, एक्स्ट्रा क्रोमोसोमल, क्रोमोसोमलच्या बाहेर, सेल्फ रिप्लिकेटिंग, म्हणजे स्वतःच तो त्याचं रिप्लिकेशन करू शकतो, त्याच्या कॉपीज बनवू शकण्याची क्षमता त्याच्यात आहे. अँड नेकेड डीएनए आहे. ठीक आहे ना बेटा? या 4 गोष्टी आहेत. प्लाझ्मिड आर ऑफ डिफरंट टाईप. प्लाझ्मिडचे काही टाईप आहेत, उदाहरणामध्ये एक आर टाईप आहे, एक एफ टाईप आहे. आता आर टाईप जो आहे माय डिअर स्टुडंट, त्याला आपण रेजिस्टंट प्लाझ्मिड असे म्हणतो. रेजिस्टंट याने काय करतो? तो तर अँटीबायोटिकला रेजिस्ट करतो, प्रतिरोध करतो, प्रतिरोधक आहे. अँटीबायोटिक मीन्स काय बेटा? की अँटीबायोटिक इज अ केमिकल आहे, बायोकेमिकल आहे. आणि हे अँटीबायोटिक काय करत असतं की अँटीबायोटिक नसतं काही करत, तर त्या अँटीबायोटिकला रेजिस्ट करण्याची क्षमता काही प्लाझ्मिड मध्ये असते, त्याला आर प्लाझ्मिड म्हणायचं. आणि एफ प्लाझ्मिड म्हणजे काय माय डिअर स्टुडंट? तर फर्टिलिटी फॅक्टर. एफ स्टँड फॉर फर्टिलिटी फॅक्टर. असे काही प्लाझ्मिड्स असतात, दोज प्लाझ्मिड्स प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन दी फर्टिलिटी, दॅट्स वाय वी कॉल देम एफ फॅक्टर, एफ प्लाझ्मिड. ओके. आता हे प्लाझ्मिड प्रकार वगैरे बघितले, ठीक आहे, थोडंफार जनरली इन्फॉर्मेशन वी विल कलेक्ट अबाउट इट, बट एक्झॅक्ट व्हॉट काइंड ऑफ द रोल इट हॅज अँड व्हेअर इट्स रोल इज टेक्स प्लेस, ती त्याचे रोल काय, भूमिका. प्लाझ्मिड्स आर युज्ड इन दी बायोटेक्नॉलॉजी अँड जेनेटिक इंजिनिअरिंग. या दोन्हीही टर्मचा, दोन्हीही प्रोसेसेसचा डिटेल अभ्यास आपल्याला 12th सायन्स मध्ये आहे. 12th सायन्स मध्ये दोन्हीही घटकांचा आपल्याला एकदम सुंदर असा काय आहे तर भाग आहे आणि अभ्यास सुद्धा करायचा आहे. मग जैवतंत्रज्ञानामध्ये आणि अनुवंशिकी अभियांत्रिकीमध्ये प्लाझ्मिडचा उपयोग होतो. प्लाझ्मिड पुन्हा एकदा सांगतो कोण? तर प्लाझ्मिड इज नथिंग बट द एक्स्ट्रा क्रोमोसोमल डबल स्टँडर्ड सेल्फ रिप्लिकेटिंग नेकेड डीएनए प्रेझेंट इन द बॅक्टेरियल सेल. चला, द प्लाझ्मिड डीएनए कन्फर सर्टन युनिक फिनोटिपिक कॅरेक्टर टू सच बॅक्टेरिया. आता अशा बॅक्टेरियाला काही फिनोटिपिक विशिष्ट कॅरेक्टर असे कुणाकडून दिले जातात बेटा? त्या बॅक्टेरियाकडून काही कॅरेक्टर दिले जातात. ठीक आहे. उदाहरणामध्ये वन सच कॅरेक्टर इज रेजिस्टंट टू अँटीबायोटिक. आता हा जो ऍडिशनल आपण म्हणलोय त्याला की ऍडिशनल टाइप ऑफ जेनेटिक मटेरियल त्या बॅक्टेरियात आहे, तर बॅक्टेरिया काहीतरी त्या जेनेटिक मटेरियल मुळे त्याला स्पेशल प्रॉपर्टी प्राप्त होत असेल ना. डेफिनेटली की वन सच कॅरेक्टर इज डिनोटेड हिअर द रेजिस्टन्स ऑफ अँटीबायोटिक. अँटीबायोटिकला रेजिस्टन्स त्याला केवळ त्या डीएनए मुळेच आहे, म्हणजे प्लाझ्मिड मुळे आहे. ठीक आहे. द प्लाझ्मिड डीएनए इज युज्ड टू मॉनिटर बॅक्टेरियल ट्रान्सफॉर्मेशन विथ फॉरेन डीएनए. आता प्लाझ्मिड डीएनएचा आपण यूज करतो
बॅक्टेरियल ट्रान्सफॉर्मेशन करण्यासाठी, म्हणजे रूपांतरण करण्यासाठी फॉरेन डीएनए, दुसरा बाहेरचा डीएनए त्यात टाकायचा आम्हाला कट करून. तर हे फार डिटेल बायोटेक्नॉलॉजी मध्ये मुलांना मुलींना आपल्याला 12th सायन्स मध्ये बघायला मिळणार आहे. नो ऑर्गनेल्स लाईक वन इन द युकॅरियोट आर फाउंड इन द प्रोकॅरियोट एक्सेप्ट रायबोसोम. बेटा युकॅरियोट्स मध्ये जे जे ऑर्गनेल्स असतात ते प्रोकॅरियोट मध्ये मोस्टली नसतात. तर त्यापैकी काय आहे की काहीच घटक आपल्याला क्लिअरली त्यामध्ये दिसून येतात. फक्त एक रायबोसोम आहे जो कॉमनली आपल्याला दिसतो किंवा आढळतो. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, चलो बेटा आता आगे बढ़ते हैं हम. आणि आता पुढे जायचं आहे आपल्याला की मेसोसोम काय आहे बघायचं आहे. मेसोसोमची चर्चा करू. मेसोसोम काय असतो, हे तर छान अशी आकृती दिसते आपल्याला. त्या आकृतीवर एक मेसोसोम दाखवलेला आहे. मेसोसोम वेगळ्या वेगळ्या स्वरूपात असतो बेटा, पण फर्स्ट ऑफ ऑल द बेसिक आयडिया नीड टू बी क्लिअर. बेसिक आयडिया क्लिअर झाली पाहिजे, मग त्याचे स्वरूप आपण नंतर बघू शकतो. मेसोसोम इज अ स्पेशलाइज्ड डिफरन्शिएटेड फॉर्म ऑफ द सेल मेम्ब्रेन. मुला मुलींनो माझी काइंड रिक्वेस्ट आहे आपल्याला, अवघड काहीच नाही बरं, अजिबात अवघड काही नाहीये. अवघड फक्त एकच गोष्ट आहे, ऑनलाईन शिक्षण. बाकी दुसरं काहीच नाही. विषय ऍक्च्युअल कुठलाच अवघड नाही. मग आता मेसोसोम वरून हा विषय काढला मी की मेसोसोम काय आहे. एक सेलच्या मेम्ब्रेन पासून तयार झालेली एक रचना आहे. संपला कार्यक्रम. याला इंग्लिश मध्ये सांगा ना, अ स्पेशलाइज्ड स्ट्रक्चर फॉर्म्ड फ्रॉम आपल्या सेल मेम्ब्रेन. संपलं ना. सेल मेम्ब्रेन पासून तयार झालेले हे आकृतीमध्ये नाव इथे दिसतं. हे बघा, हे येलो कलर आपल्याला ब्ल्यू कलर दिसतो तो सेल मेम्ब्रेन आहे. सेल मेम्ब्रेन पासून तयार झालेली एक रचना आहे, त्याला आपण नाव दिले. इट इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द प्रोकॅरियोट्स. ओहो, युकॅरियोट्स मध्ये नाही का? नाही. मग एमसीक्यू ला विचारलं जाईल का डेफिनेशन? डेफिनेटली विचारलं जातं. नक्कीच लक्षात ठेवा की विसोम आहे, अजून काही काही आहे. पण आपल्याला जर प्रो आणि यूचा कम्प्लीट अभ्यास झालेला असेल तर डेफिनेटली तुम्ही ते उत्तर देऊ शकता. अदरवाइज यू विल गेट कन्फ्युज्ड and in that confusion wrong answer should be selected by yourself and you have to lose your mark. असं होऊ शकतं, पण नको तसं. अभ्यास क्लिअर करा, मी आहे ना. दे आर इसेन्शियली इनफोल्डिंग्स ऑफ द सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेनचे इनफोल्डिंग आहेत. इनफोल्डिंग्स म्हणजे थोडक्यामध्ये असं म्हणू की सेल मेम्ब्रेन पासूनच वळण झालेलं आहे किंवा तयार झालेलं आहे. ठीक आहे, ठीक आहे. वेटोळा म्हणू आपण त्याला. वेटोळे आहेत ते. इनफोल्डिंग म्हणजे वेटोळा आहे, घडी घालण्यासारखं आहे. वेटोळे आहेत. जसं आपण आपल्या अंथरूण पांघरुणाच्या घड्या घालतो ना, कपड्यांच्या घड्या घालतो ना, त्या पद्धतीने ते सेल मेम्ब्रेनची घडी आहे. ठीक आहे, चलो आगे पुढे जाऊ बेटा. आता गॅस व्हॅक्युअल काय आहे? गॅस व्हॅक्युअल, व्हॅक्युअल म्हणजे सांगा सर. व्हॅक्युअल आपल्याला ह्याच चॅप्टर मध्ये खूप डिटेल शिकायचे. मराठीमध्ये त्याला रिक्तिका म्हणतो. दिस इज द स्टोरेज बॉडी फाउंड इन द सायटोप्लाझम ऑफ द सेल. म्हणजे काही ना काहीतरी स्टोअर करणारे स्ट्रक्चर्स आहेत आणि त्याला मग व्हॅक्युअल्स म्हणलो. मग गॅस स्टोअर करत असतील तर गॅस व्हॅक्युअल. इफ दे आर स्टोरिंग द फूड देन फूड व्हॅक्युअल. म्हणू द्या ना, काय स्टोअर करतात. व्हॅक्युअल म्हणजे काय? ते एक रिक्तिका, अ स्पेस, अ हॉलो स्पेस इन विच समथिंग इज स्टोअर्ड. मग काय समथिंग? इफ यू गॅस स्टोअर करत असाल, गॅस स्टोअर, त्याला व्हॅक्युअल म्हणा. ठीक आहे, पुढे गॅस स्टोरिंग आहे. गॅस व्हॅक्युअल्स आर फाउंड इन दी, एक्झाम्पल्स लक्षात ठेवा नीट साठी. सायनोबॅक्टेरियामध्ये, पर्पल और ग्रीन बॅक्टेरियामध्ये आणि काही प्लॅंकटोनिक फॉर्म मध्ये. आता ग्रीन पर्पल बॅक्टेरिया वगैरे आहे ते माहिती आहे, सायनोबॅक्टेरिया माहिती आहे, ऐकलेले आहात, पण प्लॅंकटोन कदाचित माहिती नसेल. तर माय डिअर स्टुडंट, हे जे प्लॅंकटोन असतात ते मरीन मध्ये, समुद्रामध्ये किंवा रिव्हर मध्ये प्रेझेंट असतात. अँड दे आर प्रेझेंट इन बोथ फॉर्म, ॲनिमल ॲज वेल ॲज अ प्लांट. प्लांट असतील तर त्याला फायटोप्लॅंकटोन असे म्हणा, फायटोप्लॅंकटोन. अँड इफ ॲनिमल असतील तर त्याला झू प्लॅंकटोन असे म्हणा. दे आर वेविंग, ते वेव करतात, पाण्यावर तरंगतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते जे काही टाइड्स असतात, लाटा छोट्या, त्या लाटांच्या माध्यमाने ते डिस्प्लेस होत असतात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी.
आणि हे जे प्लॅंकटोन्स आहेत ते स्मॉलर बी आहेत आणि लार्जर बी आहेत. चिलीफिश आहे तर लार्जर प्लॅंकटोन आहे, ते झू प्लॅंकटोन आहे. क्रस्टेशियन्स आहेत तर ते पण झू प्लॅंकटोन्स आहेत, पण ते लार्जर आहेत. म्हणजे स्मॉलर आणि लार्जर जे इझिली पाण्याच्या प्रवाहामुळे वाहू शकतात, पाण्यावर सस्पेंड करू शकतात, अशा पद्धतीचे स्ट्रक्चर्स असतात प्लांट्स आणि अॅनिमल. फायटोप्लॅंक्टोन अॅनिमल, झू प्लॅंक्टोन फायटोप्लॅंक्टोन प्लांट्स आणि झू प्लॅंक्टोन अॅनिमल्स. लक्षात राहा, हे गॅस व्हॅक्युअल्स त्यांच्यात आहेत. दी मेम्ब्रेन ऑफ द व्हॅक्युअल इज अ परमिएबल. आता मेम्ब्रेन जे आहे व्हॅक्युअलचं ते परमिएबल आहे. परमिएबल मीन्स इट अलाउ द मॉलिक्यूल ऑफ एव्हरी टाइप ऑफ मॉलिक्युल्स कम इनसाइड. मेम्ब्रेन मधून कुठल्याही मॉलिक्यूलला आत येण्याची परवानगी. It is the permission, it is the allow of the molecule to came inside across the membrane. मेम्ब्रेन मधून मध्ये येण्याची परवानगी म्हणजे परमिएबल आहे. 2 कुणासाठी? ऍटमॉस्फेरिक गॅसेस. वाव, ऍटमॉस्फेरिक गॅसेस मॉलिक्यूल कॅन केम इनसाइड दी व्हॅक्युअल, येतात त्या मेम्ब्रेन मधून, पण इम्परमिएबल टू वॉटर. पण कोण येऊ शकत नाही बेटा? इम्परमिएबल टू वॉटर, वॉटर येऊ शकत नाही. NEET मध्ये हा प्रश्न तयार होऊ शकतो माय डिअर स्टुडंट. काय तयार होऊ शकतो की मेम्ब्रेन ऑफ द व्हॅक्युअल इज परमिएबल टू कशासाठी अँड इम्परमिएबल टू कशासाठी. तर ग्रेट अभ्यास झाला पाहिजे. लाईन टू लाईन MCQ तयार करता आले बेटा की नीट म्हणजे ना खरंच नीट आहे. आपण तिला उगं वाकडं समजतो, पण ऍक्च्युअली तिचं नावच आहे त्या परीक्षेचं नीट, म्हणजे ती आहेच नीट. पण आपल्यालाच ते वाकड्या नजरेनं बघायची सवय, म्हणून ते वाकडं वाटतं, अवघड वाटतं, पण ऍक्च्युअल काहीच नाही. हर लाईनला प्रश्न बनतोय ना, कॉन्सन्ट्रेट करा. काही नाही, दिवसभर पुस्तक असावं अजिबात गरज नाही. जितकं रोज होतं ना तितकंच अगदी ब्लाइंडली अभ्यास करत बसायचं, अजिबात अडचण नाही. ठीक आहे, पुढे. बरं सर, हे कोणते गॅसेस स्टोअर करतो? मेटाबॉलिक गॅसेस. कोणते असतात? मेटाबॉलिक गॅसला तो स्टोअर करतो. and it provide the protection from the harmful radiations. आता हार्मफुल जे रेडिएशन्स असतात त्या रेडिएशन पासून यांचं प्रोटेक्शन केलं जातं. and it also provide the buoyancy. बेटा बायोन्सी म्हणजे काय? टेंडन्सी टू फ्लोट. फ्लोट करण्याची टेंडन्सी म्हणजे तरंगण्याची टेंडन्सी निर्माण करून. कारण आपल्याला माहिती आहे, एखादा आपण बघा ना, सायकलचं, गाडीचं ट्यूब, त्यात हवा भरा आणि पाण्यात ठेवा, ते तरंगत. लाईट वेटेड सबस्टन्सेस सगळे तरंगतात. एखादा बलून आहे, बलून मध्ये हवा भरा आणि बलूनचं जो माउथ आहे, ते नेक आहे, ते कम्प्लिटली रॅप करून पाण्यात टाका, नाही बुडणार. मग तसंच बायोन्सी आहे ना, गॅस व्हॅक्युअल सुद्धा तसेच आहेत, वॉटरला आत नाही येऊ देत ते. दॅट्स वाय दे विल गेट द एबिलिटी ऑर टेंडन्सी टू फ्लोट ओव्हर द वॉटर सरफेस. वॉटरच्या सरफेसवर ते तरंगतात. बेस्ट. चलो, त्यानंतर बेटा पुढे बायोन्सीवर सुद्धा प्रश्न तयार होऊ शकतो. विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गॅनिझम, कोणत्या प्रकारच्या ऑर्गॅनिझम मध्ये बायोन्सी दिसते? मग ते गॅस व्हॅक्युअल ज्यांच्यात आहेत त्यांच्यात दिसते, सांगून दे एवढं. ओके, चलो आगे बढ़ते. सेल एनवेलोप अँड इट्स मॉडिफिकेशन. आता सेल एनवेलोप कडे आलो आम्ही. सेल एनवेलोप, एनवेलोप म्हणजे काय? लिफाफा. लिफाफा म्हणजे काय? अरे सेलवर असलेल्या आवरणाला लिफाफा म्हणा रे. द मेम्ब्रेन प्रेझेंट ओव्हर द सेल. चलो, द बॅक्टेरियल सेल हॅव अ केमिकली कॉम्प्लेक्स सेल एनवेलोप. केमिकली कॉम्प्लेक्स असा असणारा सेल एनवेलोप आहे. बॅक्टेरियाची जे काही सेल एनवेलोप आहेत ना बेटा, त्याचे आवरण लयच डेंजर आहे, ते कॉम्प्लेक्स आहे. द सेल एनवेलोप कन्सिस्ट ऑफ टाइटली बाउंड 3 लेयर्स. टाइटली बाउंड असणारे 3 लेयर्स आहेत. आपण बोलतोय फक्त बॅक्टेरियल सेल बद्दल, लक्षात घ्या. त्यानंतर जे सगळ्यात बाहेर आहे त्याला आपण म्हणणार ग्लायकोकॅलिक्स. त्याच्यानंतर जे येतं ते सेल वॉल येतं, आणि सेल वॉलच्या आत येतं ते म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन. विद्यार्थ्यांनो, मी एक तुम्हाला पुस्तक दाखवलं होतं. हे पुस्तक, त्या पुस्तकामध्ये एक प्रश्न आहे, आणि त्या पुस्तकातला प्रश्न मला असा इंडिकेट करतो की हे जे 3 लेयर सांगितलेत मी, ग्लायकोकॅलिक्स, सेल वॉल अँड प्लाझ्मा मेम्ब्रेन, हे क्रम सांगायचा. बाहेरून आतमध्ये चाललो तर फ्रॉम वी आर एंटर आउटसाइड टू इनसाइड, at that instant the first layer is a glycocalyx, middle one is a cell wall, and innermost is a cell membrane. When we are goes outside
from the inside. Then the first one is a plasma membrane, cell wall and glycocalyx. तर हे जे सिरीज आहे, हा जो सिक्वेन्स आहे, ह्या सिक्वेन्स वर सुद्धा NEET मध्ये, AIPMT मध्ये, AIIMS मध्ये हा प्रश्न मुलांना मुलींना विचारला जाऊ शकतो, लक्षात घ्या. Although each layer envelope of the envelope perform the distinct function. लेयर 3 आहेत, ते तुम्हाला मी आकृतीवर दाखवतो विद्यार्थ्यांनो. ही बघा आकृती, इथे दिसतं कॅप्सूल सगळ्यात बाहेर पिंक कलरचं, सेलवाल मिडल लाईट ब्ल्यू कलरचं आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन येलो कलरचं. तर दीज आर दी 3 मेम्ब्रेन्स, 3 आवरण आहेत त्या बॅक्टेरियल सेलवर. आता हे 3 जण आहेत ते केमिकली सुद्धा डिफरंट आहेत, पण मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की दे परफॉर्म द डिस्टिंक्ट फंक्शन. म्हणजे त्यांचे फंक्शन्स कसे आहेत, डिस्टिंक्ट आहेत, सेम फंक्शन नाही. चला, दे ऍक्ट परफॉर्म डिस्टिंक्ट फंक्शन, दे ऍक्ट टुगेदर ऍज अ सिंगल प्रोटेक्टिव्ह युनिट. एकच फंक्शन परफॉर्म करतात, ते म्हणजे काय करतात, तर ते एकच म्हणण्यापेक्षा अनेक करतात, पण बॅक्टेरियाच्या सेलचं कॉमन फंक्शन 3 जण मिळून जे करतात ते प्रोटेक्टिव्ह युनिट, बॅक्टेरियाचं प्रोटेक्शन करतात. हीट पासून असेल, डिफरंट एन्झाईम पासून असेल, डिफरंट रेजिस्टंट अशा घटकापासून असेल, अनेक घटकापासून प्रोटेक्शन करायचं 3 जण काम करतात. ठीक आहे माय डिअर स्टुडंट. पुढे, बॅक्टेरिया कॅन क्लासिफाईड इंटू 2 ग्रुप ऑन द बेसिस ऑफ द डिफरन्स इन द सेल एनवेलोप. सेल एनवेलोपच्या डिफरन्स वरून बॅक्टेरियाचं क्लासिफिकेशन केलं जातं आणि मग ते रिस्पॉन्ड टू द ग्रामस्टेन. ग्रॅमस्टेन नावाच्या शास्त्रज्ञाचं आपल्याला माहिती आहे की ग्रॅम नावाच्या शास्त्रज्ञाने हे बॅक्टेरियाला त्याच्या सेलच्या एनवेलोप वरून पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह बॅक्टेरिया आहे त्याचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. कशावरून बेटा, ते सेलच्या एनवेलोप वरून. चला आपण बघू सर्वात अगोदर आपला जो काही पॉझिटिव्ह आहे, ग्रॅम पॉझिटिव्ह. हे बघा, इथं ग्रॅम पॉझिटिव्ह आणि ग्रॅम निगेटिव्ह असे बॅक्टेरिया दिलेले आहेत आपल्याला. तर तिथं काय केलेलं आहे, स्टेप्स दिलेले आहेत. ह्या स्टेप सुद्धा NEET मध्ये विचारल्या जाऊ शकतात. क्रिस्टल व्हायोलेट केलं जातं पहिल्यांदा. आयोडीन ट्रीटमेंट 0.5% मध्ये त्याला ठेवलं जातं. त्याच्यानंतर डिकलरायझेशनची प्रोसेस होते आणि काउंटर स्टेन सॅफ्रिनिन होतं. बघा इथं काय दिलेलं आहे, इथं 2 प्रकारचे बॅक्टेरिया घेतलेत. त्या बॅक्टेरियाला क्रिस्टल व्हायोलेट मध्ये टाकलेलं आहे, सोल्युशन आहे. त्या क्रिस्टल व्हायोलेट सोल्युशन मध्ये टाकल्यानंतर बोथ बॅक्टेरिया जे आहेत त्यांनी ब्ल्यू कलर घेतलेला आहे. त्यानंतर तिथून त्यांना काढलं आणि 0.5% आयोडीन मध्ये, मॉर्डंट म्हणतो आपण त्याला, त्यात टाकलं, अगेन काढलं. तिथं त्यांना लाईट ब्ल्यू कलर प्राप्त झाला. मग त्यांना काय करायचं होतं की डिकलरायझेशन करण्यासाठी ऍसिटोन सारख्या घटकामध्ये त्यांना आपण टाकलेलं आहे, ऍब्सोल्यूट अल्कोहोल किंवा ऍसिटोन. त्यावेळेस काय झालं माय डिअर स्टुडंट की एका बॅक्टेरियाचा डिकलर झाला. डिकलर मीन्स दे लॉस्ट देअर कलर अँड अदर बॅक्टेरिया विच रिटेन देअर कलर, त्यांनी तो कलर रिटेन केला. पुढे आलो, मग काउंटर स्टेन सॅफ्रेनिन कडे गेलो. मग सॅफ्रेनिन मध्ये टाकलं त्यांना, सॅफ्रेनिन बी एक सोल्युशन आहे. त्यात टाकल्यानंतर जो ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया तो तसाच राहिला, त्याला काही कलरच नाही भेटला. आणि इकडं ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया जो कलरलेस झाला होता तो आता त्या पिंक कलरचा झाला. त्यावरून यांनी ठरवलं की कोण पॉझिटिव्ह आणि कोण निगेटिव्ह. आय एम नॉट टॉकिंग अबाउट कोरोना. सध्याच्या काळात ना कोरोना सोडून सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही पॉझिटिव्ह राहा. ठीक आहे ना. चलो आता जाऊ. इथे ही सुद्धा प्रोसेस विचारली जाते MCQ मध्ये की स्टेप कशा आहेत. ठीक आहे बेटा. दोज टेक अप द ग्रॅम स्टेन, त्याला ग्रॅम पॉझिटिव्ह म्हणा. ज्यानं ग्रॅम स्टेन घेतला, ते स्टेन दाखवला, त्याला ग्रॅम पॉझिटिव्ह. दीज रिमेन कलर्ड ब्ल्यू और पर्पल. आता ब्ल्यू किंवा पर्पल आफ्टर इवन वॉश विथ द ऍसिटोन असेल किंवा ऍब्सोल्यूट अल्कोहोल मध्ये टाकल्यानंतर सुद्धा त्याला ब्ल्यू किंवा पर्पल कलर जर राहिला तर ते ग्रॅम पॉझिटिव्ह. इकडे आहे ना आकृतीमध्ये, क्लिअर बघून घ्या ना बेटा. दीज आर मोर ससेप्टेबल टू द अँटीबायोटिक. म्हणजे अँटीबायोटिकला इझिली ते काय करू शकतात बेटा की ससेप्टेबल म्हणजे एक वीक आहेत थोडक्यामध्ये, आपण त्याला ससेप्टेबलला असं म्हणून संवेदनक्षम आहेत, इझिली अफेक्टेड होतात असं म्हणू, इझिली अफेक्टेड टू अँटीबायोटिक. कोण हे? स्ट्रेट वॉल इज प्रेझेंट. त्यांची जी वॉल आहे ती स्ट्रेट वॉल आहे. त्यानंतर बॅक्टेरियल सेल वॉल आहे का त्याच्यात? हो आहे. ती कशी आहे? सिंगल लेयर्ड आहे. जनरली आउटर मेम्ब्रेन आहे ते त्याच्यामध्ये अबसेंट असतं माय डिअर स्टुडंट. थिकनेस ऑफ द वॉल आहे
ती 20 ते 80 नॅनोमीटरची आहे आणि पोरिन प्रोटीन्स जो आहे तो त्यांच्यामध्ये अबसेंट आहे. पोरिन प्रोटीन अबसेंट आहे. तर हे पोरिन काय आहे? ते प्रोटीन मेम्ब्रेन प्रोटीन आहे. मी तुम्हाला अगोदर सांगितलं की ऍडिशनल टाइप ऑफ इन्फॉर्मेशन शुड बी नोट डाऊन बाय युअर सेल्फ. ते ठेवा. पोरिन प्रोटीन आहे, तो नसतो कुणामध्ये, ह्या आपला जो बॅक्टेरिया आहे ग्राम पॉझिटिव्ह मध्ये तो नसतो. त्यानंतर हे जे लिपिड कंटेंट आहे कशामध्ये सर? त्या बॅक्टेरियामध्ये, त्याच्या सेल वॉल मध्ये हे लो असतं, रिलेटिव्हली लो किंवा क्वाईट आहे. इट शो म्युरिन और म्युकोपेप्टाइड कंटेंट अबाउट 70 to 80%. 70 ते 80% मुलांना आणि मुलींना म्युरिन किंवा हे आहे. आता हे म्युरिन काय आहे? तर बेटा म्युरिन म्हणजे काय? तर एक प्रकारचं शुगर पासून आणि अमायनो ऍसिड पासून, शुगर पासून आणि अमायनो ऍसिड पासून बॅक्टेरियाच्या सेल वॉलला बनवलं गेलंय. मोस्ट ऑफ द बॅक्टेरियाचे सेल वॉल शुगर आणि अमायनो ऍसिड पासून बनत असतात, म्हणजे त्यांच्या पॉलिमर पासून. तर ते आहेत म्युरिन और म्युकोपेप्टाइड. काय म्हणलो मी? शुगर प्लस अमायनो ऍसिड. ठीक आहे, यांच्यापासून सेल मेम्ब्रेन, सेल वॉल बनतात. तर ते 70 ते 80% आहे. आलं लक्षामध्ये? तर थिकनेस, हे सगळ्या गोष्टी अगदी क्लिअरली लाईन टू लाईन लक्षात ठेवा. लक्षात ठेवा म्हणजे अभ्यास करा. पाठ करायचा सल्ला मी 11th सायन्स मध्ये देत नाही. 7वी पर्यंत कुठल्याही गोष्टी पाठ करणं ठीक आहे. राईट नाऊ यू आर just entered in 11th science. It means that mentally and physically you are mature to grasp, to understand the concept clearly. ठीक आहे. पुढे मेसोसोम्स आर प्रॉमिनंट. मेसोसोम तर प्रमुख आहे. आलं लक्षामध्ये? ठीक आहे बेटा. चलो, हे होता ग्रॅम पॉझिटिव्ह. आता ग्रॅम पॉझिटिव्हची काही आपले हे असेल, आपल्याला काय थोडक्यात काही उदाहरणं बघायची. सर तुम्ही म्हणू शकता की सर एखादं उदाहरण, तर ते आपल्याला लिहून घ्यावं लागेल. उदाहरणामध्ये बॅसिलस आहे, ग्रॅम पॉझिटिव्ह आहे. क्लॉस्ट्रीडियम आहे, ग्रॅम पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर कॉरिनीबॅक्टेरियम आहे, ग्रॅम पॉझिटिव्ह आहे. लिस्टेरिया आहे, ग्रॅम पॉझिटिव्ह आहे. गार्डनेरेला पॉझिटिव्ह आहे. त्यापैकी क्लॉस्ट्रीडियम जे आहे आणि बॅसिलस आहे हे स्पोर फॉर्मिंग बॅक्टेरिया आहे, स्पोर फॉर्मेशन करतात, ते पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आहे. ठीक आहे. काय काय लक्षात घेतलं तुम्ही? बॅसिलस, क्लॉस्ट्रीडियम, लिस्टेरिया, बॅसिलस, हे सगळे. ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊ. आता ग्राम निगेटिव्ह बद्दल बघू. ग्राम निगेटिव्ह म्हणलं की तो स्टेन घेत नाही कुणाची. डू नॉट रिटेन द स्टेन आफ्टर वॉश विथ ऍसिटोन आणि ऍब्सोल्यूट अल्कोहोल. बघा, पहिल्यांदा ते काय होते, ग्रॅम निगेटिव्ह दाखवले होते तेव्हा कलरलेस होते ना. त्यांनी काय केलं की हे कोणता कलर घेतला हे नंतर, तर हे गुलाबी रंग घेतला. तर त्यांना काय केलं की त्यांनी जशाच तसं त्यांनी ते कलरच विद्यार्थ्यांना काय केला, तो रिटेन केला नाही पूर्वीचा. म्हणून दे आर मोर रेजिस्टंट टू द अँटीबायोटिक. बापरे, अँटीबायोटिकला प्रचंड रेजिस्टंट करतात, विरोध करतात. वेवी सेल वॉल प्रेझेंट. सेल वॉल वेवी आहे, जाळीदार आहे, मेश लाईक सेल वॉल आहे, जाळीदार मेश. विचारलं जाईल एमसीक्यू साठी की सेल वॉल जी आहे ती ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरियात कशी असते? वेवी, वेव. ओके. बॅक्टेरियल सेल वॉल इज डबल लेयर्ड. तिकडे सिंगल लेयर्ड, इकडे डबल लेयर्ड. आउटर मेम्ब्रेन ग्रॅम पॉझिटिव्ह मध्ये अबसेंट, इथं प्रेझेंट. द थिकनेस ऑफ द वॉल, वॉलची थिकनेस 8 to 12 नॅनोमीटर इतकी आहे. लिपिड कंटेंट लेस और रिलेटिव्हली 20 to 30% आहे. ठीक आहे. तिकडे किती आहे ते बी कंपॅरेटिव्हली अभ्यास करा. इट शो म्युरिन आणि म्युकोपेप्टाइड 10 to 20%. म्युरिन आणि म्युकोपेप्टाइड इकडे पण आहेत, पण 10 ते 20% एवढं त्याचं प्रमाण आहे.
आता हे इथं काय दिसतं बेटा तुम्हाला, की जसं आपण म्हणलो होतो मी आता थोड्या वेळापूर्वी, की यांच्या ज्या सेल वॉल आहेत त्या सेल वॉल आपल्याला कशा दिसतात, तर त्या दिसतात म्युरिन किंवा म्युकोपेप्टाइड इथं आपल्याला दिसतं. म्हणजे हे बघा बेटा, इथं शुगर बी दिसतात आणि ह्या शुगरला अमायनो ऍसिड सुद्धा कनेक्ट केलेले आहे. म्हणजे दीज आर दी पॉलिमर ऑफ शुगर अँड अमायनो ऍसिड्स आहेत आणि ते इथं आपल्याला दिसून येतात ह्या लेअरमध्ये. दिस टाइप ऑफ बॅक्टेरिया आर पॅथोजेनिक. आता हे ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया फार पॅथोजेनिक असतात, फार. इव्हन तुमच्या सगळ्यांना माहिती असेल बेटा, साल्मोनेला टायफी ज्याला आपण टायफॉइड म्हणतो, तर टायफॉइडचा बॅक्टेरिया आहे तो निगेटिव्ह बॅक्टेरिया आहे बेटा. टायफॉइडचं तर सगळं आपल्याला माहिती आहे. मेसोसोम्स आर लेस प्रॉमिनंट. आता लेसोसोम इकडं, मेसोसोम हा कसा आहे, लेस प्रॉमिनंट आहे. ठीक आहे माय डिअर स्टुडंट. अँड पोरिन आर प्रेझेंट इन इट. तिकडं पोरिन प्रेझेंट नव्हता. प्रोटीन आहे बरं. पोरिन म्हणजे पोरिनसाठी नाही बेटा ते, एक वाल, सेल वॉलचा एक घटक आहे, तो बी प्रोटीन आहे. अँड दॅट प्रोटीन ऍक्ट ऍज अ पोर्स, छिद्र. इट अलाउ द पॅसेज ऑफ मॉलिक्यूल, म्हणजे त्याच्यातून काहीतरी मॉलिक्यूल पास होण्यासाठीचा चॅनल जो लागतो तो चॅनल म्हणजे हा पोरिन आहे. ठीक आहे. आता ग्रॅम निगेटिव्हची काही उदाहरणं जर मुलांना आणि मुलींना आपल्याला बघायची असतील तर उदाहरणार्थ आता सांगितल्याप्रमाणे साल्मोनेला टायफी आहे. पुढे 12वी सायन्स मध्ये ई कोलाय, इसेशिया कोलाय नावाचा बॅक्टेरिया आहे. तो बॅक्टेरिया ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहे. हिमोफिलस इन्फ्लुएन्झा होणारा जो डिसीज आहे, हिमोफिलस इन्फ्लुएन्झा, त्याच्या बी बॅक्टेरिया हा निगेटिव्ह टाइप ऑफ बॅक्टेरिया आहे. सिडोमोनास बॅक्टेरिया जो आहे तो ग्रॅम निगेटिव्ह आहे. त्यानंतर बेटा क्लॅमेडिया आहे, ट्रॅकोमायटिस आहे, मॅटिस आहे. हे सगळे कसे आहेत जनरली तर एकदम निगेटिव्ह टाइप ऑफ बॅक्टेरिया. माय डिअर स्टुडंट, हा सुद्धा नक्की आपल्याला व्हिडिओ आवडेल. हा कम्प्लिटली NCERT चा होता. आपण पुस्तकात चेक करू शकता लाईन टू लाईन. तर आपल्याला व्हिडिओ आवडत असतील तर लास्ट माझा व्हिडिओ जवळपास 80 जणांनी बघितला आणि कुणीही तो सबस्क्राईब केलेला नाही. तर माझी विनंती आहे की व्हिडिओला सबस्क्राईब करा, विनंती आहे. टिल देन, गुड बाय. गॉड ब्लेस यू ऑल माय डिअर चाइल्ड.